नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. मित्रांनो, आपण शेतीपूर्वक गावरान कुक्कुटपालन करीत आहोत आणि आपला छोटासा एक तुम्हाला एक अनुभव आलेला सांगायचा प्रयत्न करीत आहे. तर चला आपले प्युअर गावरान पक्षी बघूया. तर मित्रांनो, हे आहेत आपले प्युअर गावरान पक्षी. आपण आपल्या फार्मवरती पक्ष्याखाली 10-15 अंडे टाकून पिल्ले काढलेले आहेत मित्रांनो, बघू शकता. आणि हे जे पक्षी आहे बघा, इकडं पण आहे. हे पक्षी जे आहेत का मित्रांनो, 8-10 दिवस झाले का, तर यांना काय करायचं, हे जे त्यांच्या आई आहेत हे काय यांच्यात काय करतात, भांडणं करतात. तर यांच्यातलं जे भांडणं करीत नाही, सांभाळून घेतात, असे त्यांच्या आईपैकी ठेवायच्या आणि बाकीच्या पलीकडे आपले मोठे पक्षी आहेत मित्रांनो तिकडे टाकायचे आहेत. म्हणजे काय होईल, 8-10 दिवसाचे झाले म्हणजे त्यांना जास्त उभीची गरज पडत नाही मित्रांनो. बघू शकता, असे आपले पिल्ले प्युअर गावठीमधून काय झाले मित्रांनो. आणि इकडे आपले मोठे पक्षी आहेत पलीकडे, जाळीच्या पलीकडे. इकडे त्यांना एक मोठं शेड आहे रात्री त्याला बसण्यासाठी मित्रांनो, बसू शकता. तिकडे बघू शकता तुम्ही. हे असे मुक्त संचारमध्ये फिरत असतात मोठे पक्षी आपले, आणि आपण पिल्ल्यावरले असे इकडे राहतात. असे पिल्ले निघलेले मित्रांनो आपले, बघू शकता. प्युअर गावरानमधले पिल्ले. बघा मित्रांनो, यांना काय करावं लागतं, ह्या पिलांना भात शिजेला म्हणजे हे जरा खायला त्यांना सोपा जातो. आणि तसंच इथं कंपनीचं स्टार्टर फीड आहे, इथे बघू शकता. 1700 रुपयाला 50 किलोची बॅग भेटते मित्रांनो. ही आपण पिल्लांना 1 महिन्याच्या आसपास देत होते. अशी बारीक तांदळाची चुरी करून टाकलेली पिलांना, बघू शकता मित्रांनो. आपले प्युअर गावठी पिल्ले आहेत. इकडे पण बघू शकता. त्यांची आई कसे त्यांना खायचं शिकत आहे. प्युअर गावरान पिल्ले आहेत मित्रांनो आपण हे. तर मित्रांनो, कसं वाटलं आपलं गावरान पक्ष्यांचं नियोजन? आवडल्यास नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल